हम बने तुम बने, हम बने तुम बने. आहा, स्क्वेअर ड्राईव्ह सुपर. मला कधी कधी इतर देशांच्या मॅचेस पाहायलाही मजा येते नाही. म्हणजे कसं अस्मिता बाजूला ठेवून नुसतं खेळाचं कौतुक करणं ह्याच्यात सुद्धा वेगळी मजा असते. मग काय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिंकल्याचा आनंद नाही, हारल्याचं दुःख नाही. असं एकदम आध्यात्मिक फिलिंग. हो. मॅच बघताय वाटतं. सचिनचे किती झाले रे? आई अगं सचिन कधीच रिटायर झाला. मैदानातून आमच्या पिढीच्या मनात ना क्रिकेट म्हणजे सचिन हे मात्र आहे. बरं चला मी कीर्तनाला जाऊन येते. आई आई आई, नक्की कीर्तनच की भेळ पार्टी? हे गप्रे, बाहेर जाताना असं टोकू नये. तुमच्या आपाने 2 वेळा हेच केलं. नेमकं त्याच दिवशी त्या भेळवाल्याने गाडीच लावली नाही. भेळवाल्याने गाडी लावण्याचा आणि कीर्तनाचा काय संबंध? हा ग, काय ग? चिडू नको आई, चिडू नको. मी फक्त एवढ्यासाठी विचारलं की तुला भेळ वगैरे खायची असेल तर तुझ्याकडे पैसे आहेत ना, आणि नसतील तर देऊ का बा म्हणून विचारायला मी. नको, माझ्याकडे आहे. तुझे नको देऊस. नक्की? अरे दादा असं काय करतोय? आप्पा जरी आपल्यावर उचकत असले तरी बायकोचे लाड करतच असणार. आप्पानी आपल्याला जरी पॉकेट मनी दिलं नाही तरी त्यांच्या बायकोला देतच असणार. अरे त्यांच्या पाकिटातून गरजेसाठी मनी बाहेर आला ना तरी खूप आहे. अरे साधी 10 रुपयाची उदबत्ती घ्यायचं म्हटलं ना तरी सुद्धा ते 4 वेळा विचार करतात. ते मला पॉकेट मनी देत आहेत आणि मी त्यांच्याकडून कधी पॉकेट मनी घेतला नाही. अरे त्यांच्याकडून काय, कुणाकडूनच कधी काही घेतलं नाही, कळलं ना. बरं चला मी इथे कीर्तनाला जाऊन बसा मॅच बघत. म्हणला माझ्याकडे आईने आजपर्यंत कधी पैसे मागितले नाही रे. माझ्याकडे पण नाही मागितले. नाही, माझ्याकडे नाही, तुझ्याकडे नाही. खरं तर आप्पांकडे पण कधी पैसे मागताना बघितलं नाही मी तिला. तरी ती स्वतःची हाऊस मौज मात्र भागवत असते ना. म्हणजे मंदिरात देणगी वगैरे देणे किंवा 5 सहीसाठी काहीतरी खायला आणणे, भजी, त्यानंतर भेळ, सगळं सगळं करत असते ती. हो रे दादा, ही गोष्ट आपल्या लक्षात नाही आली. हे सगळं करायला आईकडे पैसे येतात कुठून? मी हर्षदाला पण विचारलं रे, आई तिच्याकडनं पण पैसे घेत नाही. पण मग आईकडे पैसे येतात कुठून? काय माहिती. आपण विचारूया. हा चल. आप्पा काय आहे? हा कुठे काय? काहीच नाही. आईने काय विचारलं? वेळ आहेस का? आधीच ते रेडिओचं स्टेशन लागत नाही म्हणून वैतागले. आपण त्यांना काही विचारलं ना आता तर ते स्टेशन सोडून आपल्या भूतकाळातल्या चुकांच्या स्टेशनवर गाडी घसरेल त्यांची. काय ग? रेडिओ लागत नाहीये का? अगं नाही ना. जाऊ दे, तुम्ही चहा घ्या. हा चहा चाल. त्याला काय होतंय? आपण नुसतं आप्पा एवढं म्हटलं तर 50 वर्षांची समाधी मोडल्यासारखं उचकलंय आपल्यावर. आणि हिला उत्तर देताना अगदी प्रेमाने चालेल. मी दोघं जरा इथे या. नाही नको असू दे. अरे इथे या. ती कितीही कामात असली तरी माझ्या वेळेला मला चहा आणून देते. आजपर्यंत तुम्ही मला कधी माझ्या वेळेत चहा आणून दिलाय? कळलं? आता काही विचारणार आहात का असेच बसून राहणार आहात? ऍक्च्युली आप्पा आम्हाला ना एक खूपच जेन्युइन प्रश्न पडलाय. अरे कधीतरी आप्पा मला एक उत्तर सापडलंय हे माझ्या कानावर पडू दे ना. आप्पा असं काय करताय? अहो बालकांनी पालकांना प्रश्न नाही विचारायचं तर कोणाला विचारायचं? तुम्ही स्वतः आता पालक आहात. हो, पण तुमच्यासाठी तर आम्ही बालकच आहोत की नाही. असो, तर प्रश्न असा आहे की आईकडे पैसे येतात कुठून?
ऍक्च्युली 2-3 दिवसापूर्वी मला सेम प्रश्न पडला होता, हे बघ, पण मला असं वाटलं आप्पा देत असतील. अरे मी लाख दिले. लाख? आप्पा तुम्ही बघितलं मी बोललो होतो ना, आप्पांनी ना आईकडे असे पैसे देऊन ठेवलेले असणार भरपूर. मलाही तेच वाटत होतं, पण जरा गप्प बसाल का? मला पूर्ण वाक्य घेऊ दे आधी. मी म्हणत होतो मी तिला लाख पैसे दिले तर तिने घेतले पाहिजेत ना. अच्छा, मी तिला जेव्हा जेव्हा विचारतो की तुला काही खर्चाला पैसे हवेत का, तेव्हा ती नेहमी म्हणते नको, मला नको तुमचे पैसे. ती तुमच्याकडनं पैसे घेत नाही, आमच्याकडनं पैसे घेत नाही, मग घेते कोणाकडून पैसे? ए ए ए ए ए माझ्याकडून त्या कधीच पैसे घेत नाहीत. हा? उलट मला म्हणतात तुझ्या जवळच ठेव, मुलांसाठी लागतील, भाजी आणायला लागतील असं म्हणतात, आणि बाहेरून येताना स्वतःच भाजी घेऊन येतात. नाही नाही, भाजीचं वगैरे ठीक आहे ग, पण तरी भेळ खाणे, मंदिरात अभिषेकाची पावती फाडणे, मुलांसाठी खाऊ आणणे, त्यांना तर सिनेमा बघणे, ह्या सगळ्यासाठी आईकडे पैसे येतात कुठून? तिकडे काय जादूची पर्स वगैरे आहे का एखादी, की पैसे संपले की आपोआप त्या पर्स मध्ये पैसे असे प्रकट होतात? नाही आपण ना आईलाच विचारायला पाहिजे. आईला विचारून झालंय माझं. हो का? मग काय म्हणाली? हा, म्हणाली ती तुम्हाला काय करायचंय, ठेवलाय माझ्या नानांनी माझ्यासाठी सोन्याचा अंडा भरून, मला गरज लागली की त्याच्यातून काढून घेते बाई. आपल्या घरात सोन्याचा अंडा आहे? मल्हार, अरे ते चिडून बोलले असतील. पण मग आईकडे पैसे येतात कुठून? आप्पा तुम्ही एक काम करा, तुम्ही ना आईला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा, काहीतरी कारण सांग. तोवर आम्ही घरात 3 जण आईकडे पैसे येतात कुठून किंवा ती पैसे कुठे ठेवते हे जरा शोधून काढतो. हा. हा? नाही नाही नाही, हे असं काही नको. का? अरे तिला बाहेर न्यायचं म्हणजे मग तिला मग भेळ किंवा गरम गरम भजी असं काहीतरी अशी कारण द्यायला लागतात तिला. नको नको. अहो आप्पा, मग दुसरं काहीतरी कारण सांगा ना, पण तासाभरासाठी तिला घेऊन जा प्लीज. सुधा, थांबाव जरा. ते सुमन खजिन्याचं रहस्य सांगते सुनीला. आम्हाला या खोलीमध्ये कुठे खजिना आहे ते शोधायचं आहे. काय म्हणाला? मी काय नाही म्हटलं. मी काय म्हणतो, हा, चल ना आपण जरा ग्राउंड मारून येऊ. नको नको, तुम्ही जा. अगं असं काय असते, चल ना आपण दोघं कीर्तनाला जाऊ. अरे बरेच दिवसात कीर्तन नाही ऐकलं. चल. बऱ्याच दिवसात कीर्तन ऐकलं नाही हे ना भक्तिभावानी बोलायचं वाक्य आहे. हो, बऱ्याच दिवसात सिनेमा टाकला नाही इतक्या उत्साहानं नका सांगू. आणि कधी उठून कीर्तनाला जायला ते काय बुवा आपले मंदिरात वाट बघत बसलेत काय? आई आपलं आज कीर्तन नाही आहे मंदिरात. शे. चल ना असं कुठेतरी राऊंड मारून येऊ आपण. भिंचते नाहीये ना, कंटाळा येतो का बसून बसून. चल ना. जाओ तुम्ही. अहो ती सुमन काय म्हणते ते जरा मला वाचू दे ना, पूर्ण होऊ दे. अहो घरात कुठे खजिना ठेवला ते कळू दे ना. 200 पानं झाली पण अजूनही काही बाया सांगतच नाही. माझ्या मनामध्ये काय आलं होतं माहितीये का, आपण जर लोक बाहेर फिरायला गेलो तर अशी चमचमीत भेळ खाऊ ना, गरमागरम भजी खाऊ. पण जाऊ दे, तुझ्या मनात नसेल ना तर राहू दे, मी जाऊन खाऊन येतो. ओ थांबा 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 ना. अहो काय 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 म्हणालात? भेळ खायची? अहो चला ना. अगं पण ती सुमन खजिन्याचं रहस्य सांगणार आहे ना. अहो ते काय ते नंतर वाचीन ना मी. ती इथेच असणार, पुस्तकात जाणार आहे कुठे. पण तुम्हाला पुन्हा मला भेळ खाऊ घालायची इच्छा होईलच की नाही सांगता येत नाही ना. प्रॉब्लेम काय माहितीये का, माझ्याकडे ना सुट्टे पैसे नाही आहेत. 500 नोट आहेत. तुझ्याकडे सुट्टे पैसे आहेत? माझ्याकडे कुठून पैसे असणार? तेच तर शोधायचं आहे ना. काय काय म्हणालात का? काय काही नाही, सुट्टे पैसे काय आपण वाटेमध्ये करून येऊ. चला चला.
तुलिकानी जसे पैसे लपवलेले होते तसे आईने कुठेतरी लपवलेले असणार. काय अगं कसं आहे, आईच्या पर्समध्ये पैसे नाही आहेत हे एक वेळ ठीक आहे, पण असं लहान मोठ्या एखाद्या पिशवीत असू शकतात ना, म्हणून जरा. दादा पण एवढे पैसे आई अशा लपून का ठेवतील? अगं तेच ना, म्हणजे कसं आहे की तिच्याकडे एखादी मोठी रक्कम असू शकते ज्यातनं ती हळूहळू खर्च करत असेल, पण तिला आपण हे सांगायला हवं की असे पैसे घरी ठेवायचे नसतात, बँकेत ठेवायचे असतात. एक सांगू का, बोल ना. असं आई नसताना त्यांच्या वस्तू असं चेक करायचं मला जाम गिल्ट येतोय. तुलिका, गिल्ट मला पण येतोय, पण हे सगळं केल्याशिवाय आपल्याला कळणार कसं? हे बघ, जसं इन्कम टॅक्सची धाड टाकल्याशिवाय श्रीमंत माणसाच्या पैशाचा सोर्स कळत नाही ना, तसंच हे सगळं चेक केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की आईकडे पैसे येतात कुठून. कळलं? म्हणून काहीतरी सापडलं मला. सोन्याच्या मोहरा. हे बघ, एक मिनिट, चांगलं जड आहे ग. काय आहे? काय सागर गोटे. आय्या, सागर गोटे, आम्ही लहानपणी खेळायचो गावाला. अहो ते ठीक आहे, पण अजून प्रश्न तसाच आहे, आई पैसे ठेवते कुठे? आला. काय सापडलं? काही नाही रे, हा बटवा सापडला, पण त्यातही काही नाही. तुला काय सापडलं? खजिना. हा बघ. काय आहे? काय काय या तर वळलेल्या वाती आहेत. एवढ्या? एका महिन्यात एवढ्या वाती लागतात आपल्याला? नाही, या अख्खं वर्ष पुरतील एवढ्या आहेत. मग आईनी एवढ्या वाती वळून का ठेवल्या आहेत? नाही, आणि नुसत्या करून ठेवल्या नाही आहेत, व्यवस्थित पॅक करून ठेवल्या आहेत. मी माझी स्टेशनरी किट जशी व्यवस्थित पॅक करतो ना तशा. कळते का काही? काय? मला वाटतं या वाती विकून आई पैसे मिळवते. चल चल, अरे वाती विकून असे किती पैसे मिळणार आहेत? अरे भेळ वगैरे खाण्यापुरते तर मिळतच असतील ना. शक्यता नाकारता येत नाही. पण आई वाती विकून पैसे का? पण ते आता आईलाच विचारावं लागेल. याला म्हणतात फटका. असं फिल्डरनी वळून बघायच्या आत बॉल बाउंड्री लाईनच्या डायरेक्ट बाहेर 4. बरं झालं की आपण पहिल्यांदा बॅटिंग घेतली. अरे वा, मॅच बघते का? हो. अरे आई, आलात तुम्ही? हो का? भाजी एकदम ताजी आणलीत तुम्ही. अगं चांगली दिसली म्हणून घेऊन आले. महाग असेल नाही? ते का नाही, म्हणजे तो म्हणत होता 20 रुपये, पण मी त्याला कमी करत 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 10 रुपयाचे घेऊन आले. आई आई ग, दमले ग बाई. बस ठेव. वा 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 वा. म्हणजे आईची हिची काय बार्गेनिंग पॉवर आहे ना. मला काय वाटतं माहितीये का, आईनी तिचं हे बार्गेनिंग स्किल भाजी विकत घेण्यापेक्षा एखादा असा लघु उद्योग केलास आणि एखादी वस्तू विकण्याकरता जर का लावलंस ना तर बास, म्हणजे है ना. हा आई, तुम्ही खरंच का नाही करत एखादा छोटासा बिझनेस? हे का बाई, मला नाही बिझनेस वगैरे जमायचा. आई, एवढं काही कठीण नसतं गो बिझनेस मध्ये. हा, आणि सुरुवातीला तसं खूप मोठी वस्तू वगैरे असं विकायला वगैरे जायचंच नाही. छोटं मोठं काहीतरी. आता हा कापूस आहे ना, याच्या आपल्या वाटी बनवायच्या आणि दुकानातून घ्यायचे की झालं. ते काय मी आता पण करते. आई, आई, तू बघितलं, बोललो होतो ना मी, बोललो होतो की नाही, आई ह्या वाती विकूनच पैसे मिळवते. काय? हळू बोल ना, त्याने ऐकलं तर उगाच. म्हणजे बोला. म्हणजे तुम्ही सगळं लपून ऐकलं? ऑफकोर्स ऐकलं. ऑफकोर्स काय, बरंच का असं लपून ऐकणं घरातलं? विषय बदलू नकोस. मी तुझं बोलणं चोरून ऐकलं याचं कारण माझ्या समोर तू
घर खर्चाला पैसे कुठून आणतेस हे तू कधीही सांगितलं नसतंस म्हणून. काय आहे हे? अगं माझी नोकरी आहे, हर्षदाची नोकरी आहे, मल्हारचा बिझनेस व्यवस्थित चाललाय, आप्पांचं पेन्शन आहे, तरी तू वाती विकून पैसे मिळवते का? तेच ना, उद्या जर का लोकांना कळलं ना तर म्हणतील ह्या दिवट्यांनी काय दिवे लावले ज्यामुळे आता ह्या वयात आईला दिव्याच्या वाती विकून पैसे मिळवावे लागतात. चुप रे, तुम्हाला घरातल्या घरात नाही कळलं तर बाहेर कोणाला काय कळणार आहे? नाही, मुळात कोणाला कळलं न कळलं हा प्रश्न महत्वाचा नाहीच. प्रश्न असा आहे की वाती वळताना तुम्ही तासन तास खाली बसता, त्यामुळे कंबर धरते. वाती वळताना मग मनगट धरतात. हा एवढा खटाटोप कशासाठी, असा माझा प्रश्न आहे. बरं, हरकत नाही, एवढा खटाटोप केलं तर. एवढ्या खटाटोपानंतर तुम्हाला पैसे किती मिळतात? आई तू मला सांग, या वाती विकून तुला महिन्याभरात किती पैसे मिळतात? हा, तेवढे पैसे आम्ही तुला देतो काय रे? हे बघ, म्हणजे मला किती पैसे मिळतात, तुम्ही मला किती देणार आहात हे महत्वाचं नाही आहे रे. मग असं काय आहे की ज्यामुळे आम्ही असताना सुद्धा तुला वाती विकून पैसे कमवावेसे वाटतात? हे घर उभं करण्यासाठी आपण आयुष्यभर कष्ट केले, तुमची शिक्षण केली, लग्न केली, मी आपली मला जमेल तशी थोडीशी साथ दिली. जमेल तशी काय सुद्धा, तू होतीस म्हणून तर हे सगळं शक्य झालं ना. हो ना, पण कधी कधी असं वाटतं ना की यांनी एवढं मेहनतीनं पैसे जमवले आणि आपला आर्थिक हातभार त्यासाठी काहीच नाही. आणि तेव्हा शक्यही नव्हतं. मग आता घरातले सगळे जण तुम्ही राबता ते बघून वाटतं की अख्खा घराचा खर्च काढता आला नाही तरी रोज लागणाऱ्या भाजीपुरता तरी हातभार असावा ना. आई, अहो हे तुमचं आराम करण्याचं वय आहे. हो खरं तर, पण कसं आहे ना, ही मुलं लहान होती ना तेव्हा आम्ही यांना रोज समुद्र किनारी फिरायला घेऊन जायचो. मग तिथे ना आम्ही वाळूचं छोटंसं घर बांधायचो. या मुलांच्या चेहऱ्याकडे बघत आमच्या संसाराची स्वप्न बघायचो, रंगवायचो. त्यावेळेला ना ही मुलं आम्हाला त्यांच्या हातात मावेल एवढी अगदी अशी छोटी छोटी वाळू आणून टाकायचे, म्हणजे मदत म्हणून. वाळूतलं घर बांधताना त्यावेळी स्वप्नात पाहिलेलं घर, सुखी कुटुंब आज प्रत्यक्षात आलं. पण त्यासाठी या मुलांनी जी काही मदत केली होती ना, चिमूटभर वाळू आणून देण्याची, तेवढी सुद्धा मदत, आर्थिक मदत माझ्याकडून झाली नाही, हलकीशी खंत मनात राहील. अगं पण सुधा, मी रात्रंदिवस बिझी असताना, कामामध्ये असताना, तू या मुलांना घडवण्यामध्ये जो काही सिंहाचा वाटा उचलला असता तो लक्षात घेताय, या सगळ्याची काही गरज नव्हती सुद्धा. आर्थिक गरज नसेल, पण आपलं घर उभं करण्यासाठी चिमूटभर वाळू आणून देण्याचा आनंद काय असतो तो मी या मुलांच्या चेहऱ्यावर त्यांच्या लहानपणीच पाहिला. म्हणून त्यासाठी जमेल तशा वाती करून मी दुकानात नेऊन विकते. दुकानदार जे देईल ना ते 5-50 रुपये घेऊन घरासाठी लागणारी वस्तू आणते. घरासाठी कष्ट करण्याचा जो काही आनंद असतो ना, तो आता तुम्ही माझ्यापासून हिरावून घेऊ नका. डोंट वरी, तू काळजी करू नकोस. आम्ही कुणीही हा आनंद तुझ्याकडून हिरावून घेणार, प्रॉमिस. पण तू पण एक प्रॉमिस करायचंस, तब्येत जपायची आपली, कंबर धरेपर्यंत आणि मनगट दुखेपर्यंत काम करायचं नाही. हो आई, बरोबर बोलतायत दादा. तुम्ही हवं तर आम्हाला सांगा ना, आम्ही मदत करू तुमची. असं समजूया की हा तुझा असा एक छोटासा बिझनेस आहे आणि आम्ही सगळे तुझ्या हाताखाली काम करणारे वर्कर आहोत. आम्ही तुला मदत करू आणि हवं तर त्या बदल्यात तू आम्हाला पगार देऊ नको. नाही, असं कसं? पगार तर हवा. हे बघ, यांना पगार हवा. किती? निदान
आठवड्यातून एकदा भेळ. बस ठरलं म्हणजे ठरलं. आई आम्ही तुला मदत करू आणि त्या वातींच्या पाकिटावरती ना छानसं असं नाव लिहू, एक अशी मस्त कॅचलन तयार करूया. मी सांगतो, घरोघरी तेवती बनेंच्या वाती. ग्रेट, मस्त आहे. नाही ते सगळं होईल, तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्हाला तिला मदत जर करायची असेल तर तुम्हाला वाती वळता हव्यात का? तुम्हाला ऑलरेडी येत आहेत माझ्या सुधासारख्या अशा छान मऊ लांब सुबक वाती वळता? माझ्या सुधासारख्या. अगं जे आहे ते सांगितलं. येतात का वाती वळता? अहो आप्पा येत नसतील, पण आमच्या आई शिकवतील ना आम्हाला. हो की नाही आई? मला पण. अरे हो, मला का नाही? मला पण. अरे हो, काही नाही, सोपं आहे. हे बघ. 3 पिढ्यांचे कुटुंब नांदे सुखामध्ये हे सारे, जीवलावती एकामेका घरात हसरे तारे. हम बने तुम बने, हम बने तुम बने, तुम्ही मी मुळीच नाही शांतपणे जगणारे, जीवलावती एकामेका घरात हसरे तारे, लहान मोठे कोणी नाही समान येथे सारे, जीवलावती एकामेका घरात हसरे तारे, हम बने तुम बने, हम तुम बने. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.